शिवकथाकार विजयराव देशमुखांनी याचा संदर्भ दर्शवलेला आहे. म्हणजे शिवरायांची प्रतिमा ही धर्मनिष्ठांच्या मनामध्ये किती सजली होती आणि किती मोठी झाली होती ते याच्यावरून आपल्याला समजतं. सायंकाळची वेळ होती. वेदघोषांच्या मंत्रांमध्ये साक्षात त्या काशीच्या विश्वेश्वराची पूजा चालली होती आणि तिथे भगवी छाटी नेसणारे, जय जय रघुवीर समर्थाचा जयघोष करणारे समर्थांसह त्यांचे शिष्य प्रवेशले आणि गागा भट्टांना त्यांनी असा संदेश दिला की ह्या काशीच्या विश्वेश्वराची जशी पूजा करताय, अगदी याच काशीच्या विश्वेश्वराचा अंश धारण करणारा नरदेह जर रायगडावर निवास करत असेल तर त्याचा सुद्धा राज्याभिषेक झाला पाहिजे. त्यांच्या माध्यमातूनच या भूतलावरती धर्मसंस्थापना होईल. आणि काशीच्या विश्वेश्वराचे आग्रपुजारी असलेले गागा भट्ट छत्रपती शिवरायांकरता मनामध्ये राज्याभिषेकाचा संदेश घेऊन रायगडाकडे निघाले. ह्याच्यावरून आपल्याला समजतं छत्रपती शिवरायांच्या अंतःकरणामधील पावित्र्य पाहून साक्षात महादेव आणि प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांच्या उंचीमध्येच त्या कालखंडातले लोक त्यांना पाहत होते.